कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचार किती होणार याची एक स्पर्धा सुरू आहे आणि त्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र राज्य करते. जे कोणत्या पक्षाचे असतील ते करतील अशा पद्धतीची एक स्पर्धा सुरू आहे. याचं कारण असं, महानगरपालिकेतले एकापेक्षा एक घोटाळे बाहेर येत आहेत. 85 लाख रुपयेचा ड्रेनेज घोटाळा असेल, थेट पाईपलाईनचं अर्धवट काम असेल, 100 कोटींच्या रस्त्याचं काम असेल, मला वाटतं स्ट्रीट लाईटचं काम असेल, म्हणजे जितका घोटाळा काढेल तितका कमी आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन याला जबाबदार आहे. याचं कारण असं की जर लवकरात लवकर महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या असत्या तर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी महानगरपालिकेचे असतील, जेडपीचे असतील, यांच्या संगनमताने भ्रष्टाचार झाला नसता. हा माझा थेट आरोप आहे आणि हा सत्यतेतला आरोप आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील जनतेने दररोज पेपरला एकापेक्षा एक घोटाळे उघडकीस येताना वाचतात, उघड्या डोळ्याने पाहतात आणि हे भ्रष्टाचार करणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी शांतपणे मौन व्रतमध्ये आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने, कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज टू व्हीलर, रिक्षा व शेकडो शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेला घेराव घालत आहोत. याचं उद्दिष्ट एक होतं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सन्माननीय आयुक्तांनी आम्हाला समाधानकारक कोणतंही उत्तर दिलेलं नाही. दुसरे महत्वाची बाब, त्यात जो कोण कंत्राटदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, 85 लाख घोटाळा करणारा, म्हणजे तो मूळ फिर्यादी होता. फिर्यादी हा राहिला बाजूला, फिर्यादीला आरोपी केलं. पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, ऑनलाईन बिलिंग झाले, त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि महानगरपालिका आमची अतिशय सुस्थितीत आली पाहिजे. यासाठी आजचा घेराव आहे.